मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की बर मला सांग, तू मुलांच्या शिक्षणासाठी गेला होतास ना, काय झालं त्याचं? हे बघ, मला कल्पना आहे की त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता थोडाफार वाढलेला असेल. तर अशोक मामा म्हणतात की थोडाफार, अरे अवढव्य खर्च वाढलेला आहे, सामान्य माणसाला गिळून टाकील एवढा शिक्षणाचा खर्च झालेला आहे. आपण मध्यमवर्गीय माणसं, मी आयुष्यभर नोकरी केली, त्यातून पैसा जमवला. मला वाटलं होतं की माझ्या मुलांची शिक्षण त्यातून होतील आणि ती झाली सुद्धा. त्यानंतर मी रिटायर झालो, मला 40 लाख रुपये मिळाले. वेणूच्या आजारपणामध्ये मी तिच्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च केला. 25 लाख रुपये खर्च मी तिच्या आजारपणात घालवले. मला वाटलं होतं मी सगळं निभावून येईल. मला त्यावेळेस पल्लवी आणि अमितने सुद्धा मदत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्यांची मदत ही नाकारली, कारण की मला त्यांची आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी होती. त्यामुळे मी त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. आणि आता उरले आहेत फक्त 15 लाख रुपये. त्यातूनच कसं बसं भागतंय. लोकांना वाटतं मी कंजूस आहे, पैचा विचार करतो. ते ह्याच्यासाठी, त्याचं हे कारण आहे. आज मला कळतंय की 3 मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा वर्षाचा 13.5 लाख रुपये आहे. हे ऐकल्यावरती ईश्वर काकांना सुद्धा धक्का बसतो. ते म्हणतात, काय 13.5 लाख रुपये? अशोक मामा म्हणतात की होय, एवढा खर्च त्या मुलांच्या एका वर्षाचा आहे फक्त. तर ईश्वर काका म्हणतात की तू काळजी करू नकोस, नक्कीच काहीतरी होईल. तर अशोक मामा म्हणतात की काय होणार आहे? मला वाटलं होतं मी सगळं निभावून येईल, पण आता मला तसं काहीच वाटत नाहीये. आता मला समोर फक्त अंधार दिसतोय. मी 3 मुलांना उराशी घेऊन चाललोय खरा, पण वाट मला काही दिसत नाहीये. समोर दिसतोय तो फक्त अंधार. तर पुढे इकडे संयमी ही ईशानची काळजी करत बसलेली असते. शैफली तिला पाणी देते, तितक्यात दारावरची बेल वाजते. संयमी म्हणते की ईशान असेल तर बरं होईल, कुठे गेलाय काय माहिती. शैफाली म्हणते की तू शांत हो, पाणी पी, मी बघते, असं म्हणत ती दरवाजा उघडते. तर ईशान असतो. ईशान म्हणतो की हाय शैफाली, मी आज खूप मज्जा केली, मी आज खूप मुलांसोबत खेळायला गेलो, माझे खूप फ्रेंड झालेत, मला ना खूप छान वाटलं. त्यावेळेस संयमी तिथे येते आणि ती म्हणते की ईशान ते कुठे आहेत? तर ईशान म्हणतो की कोण? अशोक, तो खाली बसलाय ईश्वर आजोबांसोबत. संयमी म्हणते आणि तू कुठे गेला होतास? ईशान म्हणतो की मी खाली खेळायला गेलो होतो, मला वाटलं म्हणून मी गेलो, खूप सारे मित्र झालेले आहेत माझे. संयमी त्याच्यावरती चिडूनच म्हणते की अरे पण तुला सांगून जाता येत नव्हतं का? घरामध्ये सर्वांना टेन्शन आलं होतं. तर ईशान म्हणतो अगं पण मी खालीच खेळायला गेलो होतो. संयमी म्हणते अरे पण ते आम्हाला कसं कळणार? आणि इथून पुढे जर परत तू असं न सांगता जर बाहेर गेलास ना निघून, तर तुला मी खरंच बडवून काढेन. ईशान हसतच म्हणतो मी जर खेळायला निघून गेलो तर मग तुम्हाला कशी बडवशील? तर संयमी त्याचा कान पकडते आणि म्हणते की मी तुला आता सुद्धा बडवू शकते, समजलं का ईशान? तर ईशान तिचा हात सोडवत म्हणतो की हे बघ, तू काय मम्मा सारखं बोलू नकोस, तू मम्मा नाहीयेस, कळलं? आणि किती दिवस झालं पल्लवी आणि अमित गॉडच्या युनिव्हर्स मध्ये गेले आहेत, ते कधी परत येणार आहेत? आपण त्या गॉडच्या युनिव्हर्स मध्ये लोकांना सांगूयात की आमचे आई बाबा आम्हाला परत देऊन टाका, तुमची भांडणं तुमच्या आई बाबांना सोडवायला सांगा, मला आई बाबा पाहिजेत. तर संयमी म्हणते की ओके ओके, येतील ते, शांत हो. तर ईशान म्हणतो की काय ओके ओके, कधी येणार आहेत ते? आणि पल्लवी जेव्हा घरी येईल ना, त्यावेळेस मी तिला सगळं सांगणार आहे की तू मम्मा सारखं वागत होतीस, तू मला इथे मारलंस, माझा कान पकडलास. तर संयमी म्हणते की तोपर्यंत मीच तुमची मम्मा, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तर ईशान म्हणतो हा काय रूल आहे का? संयमी म्हणते की येस, रूल इज रूल, आणि तुला तो पाळावाच लागेल. तर ईशान तिथून रुसून निघून जातो. पुढे ती शैफलीला म्हणते की ह्याच्यासोबत ना असंच बोलावं लागतं. तर शैफली थोडी हसते. संयमी म्हणते की का, काय झालं? तर शैफली म्हणते की याला अशोक मामा मराठीमध्ये शिस्त म्हणजे शिस्त असं म्हणतात. पुढे संयमी ही ईशानला मनवायचा प्रयत्न करते. ती कान धरून त्याची माफी मागते. तर ईशान म्हणतो की तू माझी ट्रिक वापरू नको हा. तर संयमी म्हणते तुझी कसली रे ट्रिक? ही पहिल्यापासूनची ट्रिक आहे, डंबो. तर ईशान म्हणतो की तू मला डंबो म्हणू नकोस हा. आता पल्लवी असती ना तर ती तुझ्यावरती खूप जोराने ओरडली असती की लहान भावासोबत असं बोलतात का? तर पुढे संयमी म्हणते की सॉरी ना ईशान, अरे मला खूप टेन्शन आलं होतं, मी तुझ्यावरती ओरडले ना, पण तू असं न सांगता का निघून गेला होता? तर ईशान म्हणतो अगं मी खालीच खेळायला गेलो होतो. संयमी म्हणते की अरे पण इथल्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत, इथली सगळी लोक आपल्यासाठी नवीन आहेत, सगळं स्ट्रेंज आहे, यु नो ना, वी कांट ट्रस्ट एनीवन. तर ईशान म्हणतो मग आपण जाऊया ना आपल्या घरी, आपण तिकडे राहूया, तिकडे आपले आई बाबा सुद्धा असतील, ते कधी येणार आहेत? किती दिवस झालं ते आलेले नाहीत, मला आई बाबा हवे आहेत. तर संयमी म्हणते ते येतील लवकरच, तोपर्यंत आपण तुझा एक गेम खेळूया, असं म्हणत ती गेम खेळायला त्याला घेऊन जाते. पुढे एक अननोन माणूस सातपुतेंचं घर चेक करत असतो. तो त्यांची कडी वगैरे चेक करतो. अशोक मामा तिथे येतात. त्यांना संशयास्पद तो माणूस वाटल्याने ते त्याला आवाज देतात. तर तो माणूस तिथून पळून जातो. पुढे अशोक मामा येतात आणि सातपुतेंच्या घराची बेल वाजवतात.
सातपुते अशोक मामांना पाहून तोंड वाकडं करतात आणि म्हणतात की बोला माझगावकर. अशोक मामा म्हणतात की सातपुते, इथं तो माणूस घुटमळत होता तो कुठे? सातपुते म्हणतात की कोणता माणूस? अशोक मामा म्हणतात की इथं एक माणूस घुटमळत होता, तो सर्वांचे फ्लॅट चेक करत होता, तो कुठे? तर सातपुते म्हणतात की अहो मला काय माहिती, आणि आता तुम्हाला भास पण व्हायला लागलेत वाटतं. तर अशोक मामा म्हणतात काय मला भास होतोय? तुम्ही ना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फक्त मीटिंग भरवू नका, तर खरंच सीसीटीव्ही कॅमेरा लावून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी जे बोलतोय ते काही खोटं बोलत नाहीये. तर सातपुते म्हणतात की आता तुम्ही उगाच लोकांना त्रास देऊ बसू नका. तुम्ही आता हे नवीनच काढलं आहे लोकांना त्रास द्यायचा. उगाच सांगायचं की इथं आजूबाजूला एक माणूस घुटमळतो. तर अशोक मामा म्हणतात की माझे केस काय उगाच पांढरे झालेले नाहीयेत आणि माझे डोळे सुद्धा शार्प आहेत. कोण माणूस कसा आहे ना मी ते चांगलंच ओळखतो. आता 301 मध्ये जसं घर फोडलं ना तसं तुमचं घर फोडलं ना की मग कळेल. तर सातपुते म्हणतात की अहो तुम्ही काय बोलताय असं, आणि उगाच असं त्रास देत बसू नका. दिवसाढवळ्या चोर कशाला येईल? उलट चोराला आपल्यापेक्षा जास्त भीती असते, ते कशाला असं दिवसाढवळ्या फिरतील? तर अशोक मामा म्हणतात हे बघा मला संशय वाटला म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बाकी आता तुमची मर्जी. तर सातपुते म्हणतात की माझा ऑनलाईन क्लास आहे, नाहीतर मी तुमची तक्रारच केली असती की तुम्ही मला घाबरवता. असं म्हणत सातपुते दरवाजा लावून घेतात. पुढे अशोक मामा घरी येतात. शैफाली असते. अशोक मामा म्हणतात की काय झालं, मुलं कुठे आहेत? शैफाली म्हणते की ते आतमध्ये आहेत. अशोक मामा म्हणतात की माझा आवाज ऐकला असेल, सातपुत्यांसोबत बोलत होतो, माझ्या आवाजाने घाबरून आतमध्ये गेले असतील निघून. तू जरी नाही सांगितलं शैफाली तरी मला सुद्धा कळतं. शैफाली म्हणते की एक बोलायचं होतं काका. अशोक मामा म्हणतात की हे बघ, तुला जर मुलांची बाजू घेऊन बोलायचं असेल ना तर बोलू नकोस. चूक हे चूकच असतं, मूल आहे म्हणून चुकीला मी बरोबर म्हणणार नाही. तर शैफाली म्हणते की नाही मला ईशान बद्दल नाही काही म्हणायचं. उलट ईशान जे काही वागलं आहे ना ते चुकीचंच आहे. त्यांनी असं न सांगता जायचं नव्हतं. मला संयमी बद्दल बोलायचं आहे. संयमीने जे काही पैसे दिले त्यावरून प्लीज काका तुम्ही तिच्यावरती ओरडू नका. तर अशोक मामा म्हणतात की शैफाली, एक एक रुपया हा महत्वाचा असतो आणि तिने 1000 रुपये खुशाल देऊन टाकले, हा मूर्खपणा नाही का? शैफाली म्हणते पण काका अहो, तिने जे काही ते पैसे दिले त्या पाठीमागं तिचा हेतू चुकीचा नव्हता. त्यावेळेस देसाई आले आणि अचानक ते अमित आणि पल्लवी बद्दल बोलू लागले. ते त्यांचं एक प्रकारचं सांत्वन करू लागले आणि तिथे ईशान आणि इरा दोघं सुद्धा होते. त्यांना काही कळेल या भीतीनेच संयमीने हातात जेवढे पैसे येतील तेवढे त्यांना देऊन टाकले आणि इथून लवकरात लवकर घालवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने तसं केलं, कारण तिला भीती होती की ईशान आणि इराला सगळं कळेल. पुढे शैफाली म्हणते की एनिवेज चला मी निघते आता, आणि काका तुम्हाला काही गरज लागली तर अगदी मध्यरात्री सुद्धा तुम्ही आम्हाला फोन करून सांगा आणि आमची मदत घ्या, आम्ही आहोतच. असं म्हणून शैफाली तिथून निघून जाते. पुढे सोसायटीतील लोक 31 ची पार्टी खूप जोरात करायची यावरती चर्चा करत असतात. मारणे म्हणतात की यावेळेस आपण चांगलाच धिंगाणा घालायचा आहे. देसाई म्हणतात यावेळेस तर आपलं बजेट पण चांगलं आहे, त्यामुळं आपण चांगलीच जोरदार पार्टी करू. मारणे म्हणतात यावेळेस तर आपण डीजेच लावू. तेवढ्यात तिथे ईश्वर काका येतात आणि ते म्हणतात की तुम्हाला जर जोरात पार्टी करायची असेलच ना तर ती बाहेर करा ना, इथे सोसायटीमध्ये नको. कसं आहे ना, उगाच कांठाळ्या असतात, लोक झोपलेली असतात. मारणे म्हणतात की अहो पण सोसायटीतच लोक येणार आहेत ना पार्टी करायला, मग काय प्रॉब्लेम आहे? तर प्रभूवहिनी म्हणतात कसं आहे ना की आता हे त्यांच्या मित्रासारखं वागायला लागलेले आहेत, ते त्यांचे मित्र येणार नसतील ना म्हणूनच तसं बोलतात. तर ईश्वर काका म्हणतात की मित्रासारखं काय बरं बोलतोय मी, आणि तसंही अशोक काय चुकीचं बोलतो तुम्ही मला सांगा. तर देसाई म्हणतात अहो पण काय हरकत आहे पार्टी करायला, आणि ह्यावेळेस तर माझगावकरांच्याच घरातून सर्वात जास्त वर्गणी आलेली आहे, 1000 रुपये त्यांनी वर्गणी दिलेली आहे. हे ऐकल्यावरती ईश्वर काकांना धक्काच बसतो. ते म्हणतात काय अशोकने 1000 रुपये दिले? तर देसाई म्हणतात की हो ना, कारण की आता ते पहिले एकटे होते, आता त्यांची नातवंड आली आहेत, त्यामुळं साहजिकच त्यांच्या घरातनं 4 माणसं येणार, त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाढणार, त्यांना सुद्धा माहिती, त्याच्यामुळेच त्यांनी यावेळेस 1000 रुपये वर्गणी दिलेली आहे. ईश्वर काका म्हणतात की मला एक खरं सांगा, खरंच अशोकने स्वतःहून एवढे पैसे दिले? तर देसाई म्हणतात की नाही त्यांच्या नातीनं दिले, म्हणजे एकूण एकच झालं ना, त्यांच्याकडून पैसे आलेलेच आहेत वर्गणीचे, मग ते कशाला अडवतील तुम्हीच मला सांगा. त्यामुळे ह्यावेळेची पार्टी ही जोरदारच करायची. पुढे अशोक मामा हे संयमीकडे येतात. सकाळी ते काही संयमीला ओरडले होते त्याबद्दल त्यांना वाईट वाटत असतं. पुढे ते संयमीला म्हणतात तू नीट जेवली नाहीस ग बाळा. तर संयमी मात्र काहीच बोलत नाही. पुढे अशोक मामा म्हणतात की देसाईंना तू एवढी 1000 रुपयाची वर्गणी दिली ते बरंच केलं, चांगलंच केलं, तेव्हाच पोरांना त्यांनी सगळं काही सांगितलं असतं, तू जे केलं ते चांगलं केलं, असं म्हणत ते तिथून निघून जातात.
पुढे ते बाहेर येऊन बसतात आणि शेवटचं अमित पल्लवी सोबत जे काही बोलणं झालं होतं ते आठवून त्यांना थोडं वाईट वाटतं. त्यावेळेस पल्लवी बोलले होते की बाबा ऐका ना. अशोक मामा म्हणतात की जे काय ऐकायचं होतं ते आता ऐकलं आहे मी, आणि राहता प्रश्न राहिला आर्ट गॅलरीचा. तर मला आतापर्यंत असं वाटत होतं अमित की मी आतापर्यंत तुला जे काही सांगितलं, माझा निर्णय जो काही तुला सांगितला तो तुला पटला, त्यामुळेच तू ते ऐकलंस. पण ते तसं नव्हतं. ते असं होतं की मी तुझ्यावरती माझे निर्णय लादले, त्यामुळेच तू ते ऐकलं. तर अमित म्हणतो असं काही नाहीये बाबा, भार्गवी उगाच काहीतरी बोलून गेली, तुम्हाला म्हटलं ना तिच्याकडे लक्ष देऊ नका. तर अशोक मामा म्हणतात नाही, ते असंच आहे, मी तुझ्यावरती माझे निर्णय लादले होते. आता तुम्ही मोकळा आहात, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकतात, तुम्हाला जसं जगायचं आहे तसं जगा, शेवटी तुमचं आयुष्य. पुढे अशोक मामा तिथून निघतात. तर अमित म्हणतो की बाबा तुम्ही परत कधी याल सांगा ना. तर अशोक मामा हसतच म्हणतात की तेवढं काही विचारू नको बाळा, आता मी इथून पुढे कधी इकडे येणार नाही परत. आपण आपलं गावच बरं, ते म्हणतात ना ते खरंच आहे. आणि हो, त्या संयमीला सांगून ठेव की तुझा आजोबा एवढा सुद्धा वाईट नाहीये, तुझ्या आज्यानंच तुझ्या बापाला वाढवलं आहे, त्यामुळं तो जरा तरी बरा असावा असं सांग. असं ह्या हार शब्दामध्ये बोलून अशोक मामा तिथून निघालेले असतात. हे ते आठवून थोडेसे भावूक होतात. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.